जगद्गुरु तुकोबारे पहिया दिंडी समारोह भगोला तालुका फुलंब्री जिला छत्रपति संभाजी नगर से पंढरपुर पहिया दिंडी समारोह 18 जून 2025 से आयोजित किया जा रहा है और होगा 3 जून 2025 को पंढरपुर में। इस अवसर पर सभी वारकरी बच्चे, महिलाएं, पुरुष और बुजुर्ग भक्त इस दिंडी समारोह में शामिल हुए हैं। उनमें से कुछ हर दिन 30 किलोमीटर की यात्रा कर रहे हैं। वाघोला से पंढरपुर तक की कुल यात्रा 350 किलोमीटर है। इस अवसर पर प्रतिदिन पैदल चलते हुए सभी वारकरी लोग घंटे की ध्वनि पर भजन गा रहे हैं। मणिरत्नेश्वर महादेव मंदिर के इस गांव में भजन गाए जाते हैं। गायत्री आश्रम मठाधिपति श्री स्वामी जी इस दिंडी के प्रमुख हैं और सभी दिंडी की योजना इन्हीं महाराज ने बनाई है। गायत्री आश्रम वाघोला दिंडी चालक श्री स्वयं हैं। वह सही कहते हैं। दिंडी का अंतिम पड़ाव राजा राम नगर श्रेयस ढाबा के सामने राजा राम पार रविवार बार्शी रोड पंढरपुर जिला सोलापुर है। इस क्षेत्र में भक्तों की भारी संख्या है। इस स्थान के प्रति लोगों में काफ़ी आस्था है। दिंडी चालक और वारकरी को हर गांव में भोजन और स्नान पानी की व्यवस्था की जाती है। किसी भी प्रकार की असुविधा नहीं होती है। जसं न्यूज मध्ये तर या ठिकाणी तालुक्यात कोणतं गाव आहे? वाघोळा। आता पुढे कुठे जाणार तुम्ही? पंढरपूर। पंढरपूरला तुम्हाला जाण्यासाठी किती दिवस लागतात? पायी प्रवास करतात ना तुम्ही? 21 दिवस। जाण्याचा उद्देश काय? पांडुरंगाला भेटे। आपलं नाव काय म्हटलं? शिवाजी आत्माराम गायक। आपल्या दिंडीचं नाव काय? संत तुकाराम महाराज। संत तुकाराम। किती लोक आहेत सगळे आलेले तुम्ही? आपण बरं, आपल्या पाण्याची जेवणाची व्यवस्था कोण करतात? सतत तुम्ही किती किलोमीटर प्रवास करता? पाय वगैरे काही दुखत नाही? पंढरपूरला कशा निमित्त जाणार तुम्ही? काय तिथं प्रोग्राम काय आहे सध्या? पांडुरंगालाच भेटायचे। काय प्रोग्राम वगैरे आहे का एकादशी निमित्त? असं काही याच वर्षी जाता का? यापूर्वी कधी गेलेले आहात? 4थं वर्ष। तर 4थं वर्ष दरवर्षी एवढीच लोक राहतात का? ह्याच्यापेक्षा कमी राहतात किंवा जास्त राहतात? पण यामध्ये महिला, पुरुष, वृद्ध किती प्रकारचे लोक आहेत तुमच्याकडे? लहान मुलं पण आहेत। आपल्या माता भगिनी वगैरे आहेत? ठीक आहे, आपण माता भगिनीशी आपण चर्चा करूया। ताई, आमचं नाव, तुमचं नाव काय? तुम्हाला काय वाटतं तुम्ही पायी चालत आलात? किती दिवस लागणार पंढरपूरला जायला? 21 दिवस लागणार। पाय वगैरे काही दुखत नाहीत का? जेवणाची व्यवस्था कोण करता मग? तुमच्याबरोबर किती लोक आले सगळे? बाकी माता भगिनी किती तुमच्या बरोबर? महिला किती अंदाजे? काय वाटतं? आता घरी तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता, आता प्रवास करायचं थंड पाण्याचं नाही तर आजारी पडतो। रस्त्याने चालत असताना तुमच्यापेक्षा काही वयस्कर आपल्या वृद्ध माता त्यांचे पाय वगैरे सुचत नाही, दुखत नाही, एवढा प्रवास म्हटला तर रोजचा किती किलोमीटर प्रवास करता तुम्ही? 30 किलोमीटर। जेवणाची व्यवस्था? तुम्ही स्वतः पांडुरंगाला काय सांगता? त्याच्याबद्दल चाललं पांडुरंगाकडे तुम्हाला काय समाधान वाटतं? याच्याबद्दल तुम्ही समाधान वाटतं? तुम्ही आनंदी आहात? मन प्रसन्न वाटतं?
चालताना वगैरे तुम्ही एखादं भजन वगैरे काय म्हणतात का? भजनाचं काय म्हणून दाखवत एखादं गीत म्हणून दाखवा, एखादी ओळी तुम्हाला जे येतं ते म्हणून दाखवा. याला येतं याला. संकोच भागासाठी काय नाही म्हणून दाखवा. हा ज्ञानोबा तुकाराम. कोणी म्हणून दाखवा. ज्ञानोबा माऊली. या, समोर या. ज्या ठिकाणी तुम्ही विश्रांती घेता त्या ठिकाणी तुम्ही भजन करता. भजन वगैरे साहित्य पण चालताना देखील भजन म्हणता का तुम्ही? भजन कंटिन्यू चालू. मग उन्हाचा प्रवास करता तुम्ही, इथं कडक ऊन पडतं, कधी पाऊस येतो, मग त्या ठिकाणी कशी व्यवस्था होते पावसाच्या ठिकाणी? जेव्हा तुम्हाला शासनात काय मदत स्वतःचे नाही संरक्षण वगैरे आता एवढं जर हे म्हटलं तर बाकी काय तुम्हाला काय रस्त्याने कोणी विरोध वगैरे काही इतर समाजाला कोणी विरोध वगैरे काही? आताच आपल्या महिलांनी आणखी कोण बोलणार का? स्वामीजी तुम्ही येताय का? तुम्ही बोला ना थोडस बोला. पाच काय नाव आपलं? या. पुंडलिक महाराज भोपळे. कुठून प्रवास करत औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद जिल्ह्यात संभाजीनगर बीड मार्गे तुम्ही कुठे जाणार आहात? पंढरपूर. किती किलोमीटरचा प्रवास आहे? 350 पाऊस. मग तुम्हाला पाय वगैरे दुखत नाही? दुखतं पण काही आनंद वाटतो. किती दिवस तुम्हाला लागणार जाण्यासाठी? त्याला मला 1-2 दिवस लागते.